ॐ सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। तर आपण या 6व्या अध्यायामध्ये आपण सुरुवात केली होती आणि इथे आपल्याला भगवंत ध्यान योगाबद्दल आपल्याला मार्गदर्शन करतायत आणि त्यासाठी मग त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या होत्या आपल्याला की एक बहिरंग साधन आणि एक अंतरंग साधन. हे बहिरंग साधन जे आहे हे आपल्याला सदैव करायचं आहे आणि अंतरंग साधन जे की आपण आता बघू ते अंतरंग साधन मेडिटेशनच्या आधी काही करायचं आहे. म्हणजे पूर्वी काही मेडिटेशनसाठी करायचं आहे, मेडिटेशन कसं करायचं आहे, परंतु हे बहिरंग साधन जे आहे म्हणजे कर्मयोग किंवा मनाची काय बॅलन्स ठेवणं, इमोशन्सवर आपला कंट्रोल ठेवणं किंवा कुठल्याही प्रकारच्या चिंता न करणं किंवा आपण जो मागे हे केला होता की FIR तो डोळ्यासमोर ठेवून आपलं जीवन घेऊन जाणं ही कंटिन्युअस साधन आहे. म्हणजे याचा आणि मेडिटेशनचा खूप जवळचा संबंध आहे. तर हे झालं बहिरंग साधन. हे आपण या अध्यायात बघतो आहोत. आणि हे बघत असताना त्यांनी एक इम्पॉर्टंट मध्ये त्यांनी हा 5वा श्लोक आणला होता की उद्धरेत आत्मना आत्मानं नात्मानं अवसादय आत्मैव ह्यात्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मना. की इथे आपण चर्चा बघितली की दैव दैवाला आपण किंवा आपल्या प्रारब्धाला आपण जास्त महत्व द्यायचं की स्वप्रयत्नाला जास्त महत्व द्यायचं. तर यावर एकच निष्कर्ष निघतो की दोन्हीही सत्य आहे. म्हणजे दैव आपण एकदम उडवून लावून चालत नाही. कारण काही काही गोष्टी आपल्या समोर घडतात की जिथे आपल्याला काहीच प्रकार नसतात. आपल्याला मुकाट्याने त्या गोष्टी पचवून घ्याव्या लागत असतात. तर आणि यामध्ये आपण बघितलं होतं की प्रबल प्रारब्ध, मध्यम प्रारब्ध आणि दुर्बल प्रारब्ध. तर त्याप्रमाणे त्या दैवाचा जो पार्ट आहे तो आपल्या जीवनात येईल. परंतु त्यासोबतच स्वप्रयत्न पण महत्वाचे आहे. त्यासोबतच स्वप्रयत्नांना पण तितकंच महत्व आहे. 50% जर दैव असेल तर 50% तुमचं प्रारब्ध पण आपलं सॉरी स्वप्रयत्न पण महत्वाचे आहे. हे इथे भगवंतांना सांगायचं होतं की दोन्हीही गोष्टी तुम्ही, कारण हे जर आपण नाही ऍक्सेप्ट करून पुढे गेलो तर मग दैववादी होऊन बसू की जे काही व्हायचं आहे ते देवाच्या कृपेने होईल, जसं होईल तसं होईल. हा, तर तसं आपलं होऊ नये. आणि तसंच अर्जुनाचं होत आहे हळूहळू हळूहळू. म्हणून भगवंतांनी त्याला सांगतात भगवंत की तू त्याच्यावर अवलंबून न राहता तू स्वतःच्या हातात स्वतःचे सूत्र घे. जिथे घेता येईल आपल्याला, जितकं आपल्याला करता येईल. म्हणून ते म्हणतात की उद्धरेत आत्मना आत्मा. इथे आत्मा म्हणजे आपला त्यांनी जीवात्मा सांगितलाय की मन, बुद्धी, चिंत, अहंकार याचे मिळून बनलेलं जे आपलं गाठोड आहे त्याला इथे ते आत्मा म्हणतायत की याचं तू कंट्रोल कर. आधी तुझं याच्यामध्ये जर काय म्हणतात त्याला कोऑर्डिनेशन नसेल, म्हणजे माझा हात चालताना माझा हात आणि पायामध्ये जर कोऑर्डिनेशन नसेल तुम्ही चालू शकेल का? चालू शकत नाही. कारण आपण दोन्ही हाताने पायाने कापत कापत आपण चालत जात असतो. तर तसंच आपल्या ह्या इंद्रियांच्या मध्ये जर कोऑर्डिनेशन नसेल, म्हणजे शरीर, मन, बुद्धी, अहंकार यांच्यामध्ये जर आपलं कोऑर्डिनेशन नसेल तर आपलं जीवन अस्ताव्यस्त होतं. आणि तोच खरा मुख्य आपला मुद्दा आहे की मन एक काहीतरी वेगळं वेगळं आपल्याला पाहिजे असतं, शरीराला काही वेगळंच पाहिजे असतं. शरीर म्हणतं की आता तुला गोड खायचं नाहीये, पण मन म्हणतं मला गोड खायचं आहे. हा, मनाला माहिती आहे की हे मला इतके पैसे मिळवण्यासाठी इतकी इतकी मेहनत घ्यायची आहे, पण शरीर मेहनत करायला तयार नाहीये, बुद्धी एवढं विचार करायला तयार नाहीये. तर ही जी ओढाताण आहे आपली, ह्या ओढाताणीमुळेच आपलं जीवन कष्टदायक वाटतं. तर म्हणून तर भगवंत इथे म्हणतात की या सगळ्या या शरीर, मन, बुद्धी, चित्त, अहंकार याचं जे काही गाठोडं तू घेऊन आलेलं आहे याच्यामध्ये कोऑर्डिनेशन आणणं. आणि त्यासाठी म्हणून ते म्हणतात की शरीराला कधीही असं शरीराला, मनाला किंवा आपल्या स्वतःला आपण कमी लेखू नका.
किंवा त्याला सदैव आपण त्याला म्हणतो ना की एखाद्याला दोष देत राहणं की मी माझा संस्कार असेच आहे, मी असाच आहे, मी इतक्या मोठ्या चुका जीवनात केल्या आणि हे असं झालं, त्याच्यामुळे असं झालं. तर असं न करता त्या निगेटिव्ह विचार स्वतःबद्दल न करता मी थोडा पॉझिटिव्ह विचार करून पुढे चला. आणि त्यालाच ते म्हणतात की असं जर पॉझिटिव्ह माइंड असेल तर असं माइंड किंवा असं शरीर हे तुमचं बंधू झालं, म्हणजे मित्र झालं. आणि तिथे तुम्हाला निगेटिव्ह सदैव मग आपण निगेटिव्ह विचार करत राहत असू तर ते झालं तुझं शत्रू. म्हणून ते म्हणतात की आत्मनो बंधुर आत्मैव रिपुर आत्मना, की हे शरीर मनच तुझं बंधू पडू शकतं. तुझं म्हणजे शरीराने समजा ऐकलं की नाही आपला गोड खायचं नाही म्हणजे नाही खायचं, आपल्याला एक्सरसाइज करायची म्हणजे करायची, मनाने जर ते ऐकलं व्यवस्थित तर बघा हा मित्र झाला, आपलं शरीर पण मित्र झालं अशा वेळेस आणि मन पण आपला सहज मित्र झाला. आणि शरीराने जर आपलं ऐकलं नाही, मनाने जर आपलं ऐकलं नाही, तर तेच शरीर आणि मन आपलं शत्रू होतं. हेच भगवंताला इथे सांगायचं आहे. तर आपण 5वा आणि 6वा श्लोक मागच्या त्या क्लासमध्ये ते पूर्ण केले होते. तर आज आपण 7वा श्लोक सुरू करू. जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानापमानयोः. आणि हे अर्जुना, शीत उष्ण व सुखदुःख वगैरे मध्ये तसेच मान व अपमान यात ज्याच्या अंतःकरणाच्या वृत्ती पूर्णपणे शांत अर्थात विकाररहित असतात, अशा आपल्या आत्म्याला स्वाधीन केलेल्या पुरुषाच्या ज्ञानात सच्चिदानंद घन परमात्मा उत्तम प्रकारे अधिष्ठित असतो. अर्थात त्याच्या ज्ञानात जाणीवेत परमात्म्याशिवाय दुसऱ्या कशाचेही अस्तित्व राहत नाही. तर आता इथे आतापर्यंत आपण ते आपलं शरीर मन कसं बंधू आहे, शरीर मन कसं शत्रू आहे, याबद्दल आपण आता विचार केला होता. तर आता इथे भगवंत म्हणतात की हे कसं समजायचं की माझं मन बंधू आहे किंवा माझं मन मित्र माझं झालेलं आहे की माझं मन शत्रू झालेलं आहे, हे कसं समजायचं. तर इथे भगवंत म्हणतात की प्रशांतत्य, की ज्याचं मन प्रशांत झालेलं आहे, शांत झालेलं आहे, ज्याच्या मनामध्ये आता ह्या इमोशनला घेऊन टर्ब्युलन्स कमी झालेला आहे. हा, हळूहळू जसं आपण मग बघितलं की FIR, हा FIR हळूहळू आपल्या चांगल्या दृष्टीकडे, चांगल्या त्या मार्किंगकडे चाललेला आहे. तर आपण समजायचं की आपण या योग्य दिशेने चाललेलो आहोत. किंवा आपलं शरीर आणि मन याला जसं आपण म्हटलं होतं की याला आपण इंटिग्रेट करायला पाहिजे किंवा याला अजून पॉझिटिव्हिटीकडे घेऊन जायला पाहिजे. तर ते होतं की नाही समजायचा मार्ग म्हणजे लेखनात की प्रशांतस्य. हा, म्हणजे इथे सेल्फ मॅनेजमेंटची गोष्ट सांगते की इथे सेल्फ मॅनेजमेंट करा. म्हणजे आपण आधी, मी तर असं म्हणेन की विचार मॅनेज करायच्या आधी आपल्या बाहेरच्या गोष्टी आपण मॅनेज करायला पाहिजे. हा, की म्हणजे आपलं घर स्वच्छ ठेवण्यापासून मॅनेजमेंट व्हायला पाहिजे. म्हणजे ह्या बाहेरून गोष्टी आत येत असतात. हा, म्हणजे आम्हाला एक इंजिनिअरिंग मध्ये असताना वर्क प्लेस लेआउट मध्ये एक सब्जेक्ट होता. की समजा आता मी इथे बसलेलो आहे, तर माझा मोबाईल फोन तिथे आहे, हा, पुस्तक तिथे आहे, तर 10 वेळा मला उठावं लागेल. पेन समजा बराच लांब आहे, तर मला 10 वेळा इतक्या लांब हात घेऊन जावं लागेल, मानावं लागेल प्रत्येक वेळेस उठा बसा उठा बसा. तर मला जिथे बसायचं आहे तिथेच जर माझ्या सगळ्या गोष्टी माझ्या सोबत असतील तर माझ्या हाताच्या मुवमेंट्स पण कमी होईल, माझा ताण पण कमी होईल, शीण पण कमी होईल आणि मी काम व्यवस्थितपणे करता येईल. तर जेव्हा आपण आपल्याला विचार मॅनेज करायचे असतील तर या बाह्य गोष्टी पण म्हणजे आपल्याला मॅनेज करता यायला पाहिजे. कामाच्या बाबतीतल्या म्हणा किंवा कशाच्या बाबतीतल्या म्हणा, कारण अशाच असतील तरच आपण ह्या गोष्टी मॅनेज करू शकलो, तरच हळूहळू आपण मनाला पण मॅनेज करू शकतो. आणि मनाला मॅनेज केलं की आपोआप गोष्टी तुमच्या इमोशनला तुम्ही मॅनेज करू शकता. तर हे जे सदैव आपलं खालीवर होण्याचा हा प्रकार होत असतो, हा आपल्या मॅनेजमेंट स्वतःचा अनुभव कमतरता असते आपल्यामध्ये. म्हणून ते भगवंत म्हणतात की सेल्फ मॅनेजमेंट किंवा सेल्फ एफर्ट या दोन्हीचा उपयोग करून तुम्ही या मनाला अं, शांत करा. म्हणून येतात प्रशांतस्य, म्हणजे चंचल मन नाही.
आपल्या मनामध्ये अजून पण चंचलता असेल, आपल्या मनामध्ये अजून पण टर्ब्युलन्स असेल, तर आपण समजायला पाहिजे की अजून पण आपलं शरीर आणि मन हे आपल्याला या मार्गाकडे घेऊन जाण्यासाठी अजून सहाय्यभूत झालेलं नाही. आधीच्या श्लोकामध्ये भगवंतांनी काय सांगितलं की तुम्ही शरीर आणि मनाला इंटिग्रेट करा. म्हणजे शरीर आणि मनाला तुम्ही मित्र म्हणून त्याचा उपयोग करून घ्या, कारण हेच इन्स्ट्रुमेंट आपल्या हातामध्ये आहे. याच्यापेक्षा दुसरं कुठलंच इन्स्ट्रुमेंट आपल्या हातामध्ये नाही आहे. याच शरीराने आणि याच मनाने आपल्याला समोर जायचं आहे आध्यात्मिक जीवनामध्ये. तर हे जोपर्यंत इंटिग्रेट होत नाही, हे जोपर्यंत आपण मॅनेज करू शकत नाही, तोपर्यंत समजायला पाहिजे की आपली उन्नती पण होत नाही. तर म्हणून भगवंत म्हणतात की प्रशांतस्य चंचल माइंडनी हे होणार नाही आहे. म्हणून आपल्या शास्त्रामध्ये बघा, उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी आणि मंद अधिकाऱ्यांची गोष्ट आहे. म्हणजे आता आम्ही म्हणजे एक तर शास्त्रात सांगितलेलं नाहीये, पण असं म्हणतात की बुद्धी कशी असावी की कापुरासारखी. म्हणजे 3 प्रकारच्या बुद्धी सांगितल्या आहेत. एक असते कापुरासारखी, दुसरी असते कोळशासारखी आणि तिसरी असते त्या आपल्या केळाच्या खोडासारखी. म्हणजे कापूर कसा पटकन जळून जातो, तसंच जो खरा अधिकारी आहे किंवा जो खरा साधक आहे, त्याला लगेच काहीतरी गोष्ट सांगितली की लगेच तो ती पूर्ण 100% पूर्ण घेऊन टाकतो. तिथे मग त्याची कुठले किंतु परंतु असं काही नसतं. दुसरी आहे कोळशासारखी बुद्धी, म्हणजे मध्यम अधिकारी, की ज्या अधिकाऱ्याला आपल्यासारखं थोडंसं हळूहळू हवा घालावं लागते तो, कारण तो निखारा विजून जाऊ नये. मग त्या निखाराला हवा घाला, इकडून इकडून हवा येत असेल तर मग हवेला थोडंसं बंद करा. हा, तर या गोष्टी करून त्याला सदैव प्रज्वलित ठेवावं लागतात. जसं आपल्याला आपला विवेक वैराग्य प्रज्वलित ठेवावा लागतो सदैव, हे तरी कोळशासारखी बुद्धी. आणि तिसरी आहे समजा ही केळाच्या खोडासारखी, म्हणजे त्याला जर तुम्ही जाळायला सुरुवात केली तर ते खोड पण जळत नाही आणि असले दुसरे लाकडं पण जाळून टाकतं, म्हणजे विझवून टाकतं. म्हणजे आपण बघतो ना, शाळेत एखादा खूप हुशार मुलगा असतो, तर आपण एक पाठी म्हणतो की लगेच त्याला काही सांगितलं की लगेच ते आपसाकतो. एखादा मध्यम अधिकारी असतो की ज्याला ट्युशन लावावं लागते, एक दोन ट्युशनी त्याला लावतात, एक दोन ट्युशन त्याला स्वतःचा अभ्यास करू शकतो तो. आणि तिसरा असतो म्हणजे एकदम काय असा ते असतात ना काही टवाळ पोरं, की त्याच्या संगतीत जर आपला पोरगा सापडला की तो पण बिघडून जातो. ही झालं ते त्या केळाच्या खोडासारखी गोष्ट. तर हे सगळं होण्यासाठी म्हणूनच म्हणजे विषय मी यासाठी आणला इथे, की जोपर्यंत आपलं शरीर मनाचं इंटिग्रेशन होत नाही, जोपर्यंत हे दोघांचे सूर एकमेकात जुळत नाही, तोपर्यंत त्यातनं चांगलं संगीत पण निघत नाही मला. म्हणजे तुम्ही जेव्हा ऑर्केस्ट्रामध्ये जाता, तिथे जर कोणी तबलाला वेगळं आपलं ताल वाजवत असेल, व्हायोलिनवाला वेगळंच ते वाजवत असेल, गाणारा वेगळंच ते गात असेल, तर तुम्हाला ते श्रवणीय होत नाही. किंवा क्रिकेटमध्ये काल जसं आता भारत मॅच पाकिस्तान मॅचमध्ये भारत हारला, तर त्याचं कारण काय की हे बॉलरचं पण कॉम्बिनेशन नाही त्याच्यामध्ये, बॅट्समनचं पण कॉम्बिनेशन झालं नाही. म्हणजे सगळ्यांचे मिळून कोऑर्डिनेशन किंवा एफर्ट्स आले नाही आणि त्यामुळे काय सक्सेस पण मिळाला नाही. तर जर आपल्याला एक शांती पाहिजे असेल, आपलं मन प्रशांतीकडे जायचं असेल, तर आपण त्या गोष्टीला बघायला पाहिजे की आपण कितपत ते मनाला आणि शरीराला आपण इंटिग्रेट करू शकतो. तर आता इथे कारण बघा, हे जे आपले म्हणजे 4 पुरुषार्थ सांगितले, धर्म, अर्थ, काम, मोक्ष, त्यासाठी पण स्वप्रयत्न आवश्यक आहे. म्हणजे पैसे मिळण्यासाठी आवश्यक आहे, आपला काही एन्जॉयमेंट पाहिजे असेल त्यासाठी पण आपल्याला आवश्यक आहे स्वप्रयत्न. तर हे स्वप्रयत्न आपल्याला कुठेच चुकलेले नाही. ते स्वप्रयत्न करणं आपल्याला भाग आहे. हा, ठाकूर म्हणतात ना की ते शीड उभारलेलंच आहे. तुम्ही फक्त म्हणजे शीड उभारा, म्हणजे भगवंताची त्या कृपेचं हवा वाहते आहे, तुम्ही फक्त शीड उभारा. आता हे शीड उभारणं म्हणजेच स्वप्रयत्न आहे, की त्या हवेला आपण आपल्याकडे कसं वळवून घ्यायचं. आणि त्यासाठी म्हणून हे शरीर आणि मनाचं इंटिग्रेशन फार महत्वाचं आहे. म्हणून हे म्हणतात की जितात्मना प्रशांतस्य परमात्मा समाहितः, की ज्यांनी स्वतःच्या मनावर या प्रकारचं थोडंसं ताबा मिळवलेला आहे जितात्मनं, आणि हा ताबा मिळवल्यामुळे त्याचं मन प्रशांत झालेलं आहे, तोच परमात्मा समाहित, तोच त्या
परमात्माला किंवा त्या आत्म्याचं दर्शन घेण्यासाठी म्हणून तो उपयोगी आहे. आणि म्हणून मग पुढे म्हणतात की शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमान. आता ह्यानंतर 2-3 जे पुढचे श्लोक आहे, या पुढच्या श्लोकमध्ये पण ते म्हणतात समलोष्टाश्म कांचन वगैरे वगैरे, की ज्या साधकांनी हे असं स्वतःला इंटिग्रेट करून घेतलेलं आहे, मनाला आणि शरीराला एकत्र त्यांनी कोऑर्डिनेट केलेलं आहे, आणि असा जितात्मन आणि असा प्रशांत पुरुष, तो त्याचा मनोभाव कसा होतो, शीतोष्ण सुखदुःखेषु तथा मानापमान, की शीत उष्ण सुख दुःख मान अपमान या सगळ्यांमध्ये तो काय म्हणतो त्याला विचलित होत नाही. सुख आला तरी तो विचलित होत नाही, दुःख आला तरी तो विचलित होत नाही. या सगळ्यामध्ये तो समान अवस्थेमध्ये असतो. आणि हा समान अवस्थेत त्यानं फक्त आपण ज्याला म्हणतो की ध्यान करायचं आहे किंवा काय मेडिटेशन करायचं आहे, त्या एका तासापुरता नसतो बघा. त्याच्या पूर्ण जीवनामध्ये किंवा पूर्ण त्याच्या 24 तासाच्या जीवनामध्ये तो समाहित असतो. आपल्यामध्ये कल्पना असते की ते 1 तास ध्यान केल्यामुळे आपल्याला मध्ये सगळ्या गोष्टी त्यामध्ये त्या वेळेमध्ये आपण या सगळ्या गोष्टी विसरून जायला जाऊ. पण तसं होत नाही. तुमच्यामध्ये तुमच्या मनामध्ये एखादी चिंता असेल, तुमच्यामध्ये जर एखादी दुःख असेल, सुख असेल, कोणी तुमचा अपमान केला असेल, तर तुम्ही कितीही 2 तास डोळे लावून बसा, तिथे पण तो सगळं येतो. परंतु ह्या ज्ञानी लोकांमध्ये नुसतं त्याच वेळेस नाही, तर 24 तास हे या शीत उष्ण सुख दुःख या सगळ्या गोष्टींमध्ये ते स्वतःला समदर्शित्व ते होऊ शकतात. कारण या म्हणजे अल्टिमेटली वेदांत काय म्हणतो की त्यांनी आता तो लाईट बघितला आहे. म्हणजे मी नेहमी उदाहरण देतो की आपण त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये सगळ्या गोष्टी बघतो, परंतु जेव्हा आपण विचारतो कुठली गोष्ट आहे, तर आपण त्या दिव्याला विसरून जातो सोयीस्कर. आपण फक्त ज्या डोळ्याला वस्तू दिसतात त्यालाच फक्त आपण काउंट करतो. तर या साधकाने काय केलं आहे की त्याने आता दिव्याला बघितलं आहे. तो सांगतो की नाही, मोबाईल प्लस दिवा आहे, टेबल प्लस दिवा आहे, पॉट प्लस दिवा आहे. तर असा समाहित, म्हणजे आपल्यासारखा नाही, कुठला समाहित, कोणाला समाहित त्यांनी म्हटलेलं आहे इथे, की ज्यांनी त्या लाईटचं अस्तित्व त्याने अनुभव केलेला आहे, अशाला इथे समाहित म्हणताय. आणि आपण आता समाहित आहोत की नाही कसं ओळखायचं आपण, हे सोपं आहे. म्हणजे 2 प्रकारे ओळखतात, की आता आपला सध्याचा भाव कसा असतो, की हे शरीर आहे, हे मन आहे, आणि या मनामध्ये चैतन्य आहे. आपलं नाही आपल्याला आता काही काही लोकांना त्याचं पण ज्ञान नसतं. काही लोकांना वाटतं की शरीर मन म्हणजेच मी आहे, त्याच्याशिवाय काही आहे, त्यांना त्याचं काही ज्ञान नसतं. पण आता आपण जर हे श्रवण मनन केलं थोडंसं, तर आपल्या लक्षात येतं की शरीर आहे, मन आहे, आणि त्यामध्ये चैतन्य पण आहे. परंतु या ज्ञानी लोकांचा कसा अनुभव असतो, ते म्हणतात की फक्त चैतन्य आहे आणि हे शरीर मन हे इन्सिडेंटल आहे, म्हणजे त्यासोबत आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल की आपल्याला वडील असतात, आई असतात, भाऊ असते, बहीण असते, सगळे आपले नातेवाईक असतात, पण ते प्रारब्धामुळे इन्सिडेंटली आपल्याला मिळालेले आहे, पण आपण ते नाही आहोत. वी आर सेपरेट फ्रॉम ते. पण आपल्या काय म्हणतात त्याला रागद्वेषामुळे आपण त्यांना पण आपले समजत नसतो, पण दे आर इन्सिडेंटली इन लाईफ. म्हणजे तुम्ही जेव्हा जाता, तर तुम्ही हातामध्ये घड्याळ बांधता, बांगडी घालता, किंवा काय अजून आपण आभूषण घालत असू, तर ते इन्सिडेंटल आहे. ते आभूषण किंवा ते घड्याळ म्हणजे तुम्ही नाही आहात. त्यात तुमचा जो घड्याळ आहे म्हणून तुम्ही घालता, नसेल तर घालणार पण नाही. तर ह्या इन्सिडेंटल गोष्टी कुठल्या आहेत, त्या मागे कोण आहे, हे सगळ्यात बघणं महत्वाचं आहे. की या सगळ्या आपण काय करतो ना, या दृश्यामध्ये अडकून बसतो. म्हणजे हे दृश्य किंवा हे जे काही दिसतं माझ्या डोळ्याला, याला आपण समजतो की हेच सत्य आहे आणि यातनच काहीतरी मिळणार आहे. हा, हेच सत्य आहे दृश्य. हे घेऊन बसल्यामुळे आपण सदैव तसा बघायचा प्रयत्न करतो. म्हणजे इव्हन देवाला पण आपण दृश्य म्हणून बघायचा प्रयत्न करतो.
की जसं मला पैसा मिळायला पाहिजे म्हणून मी पैशाच्या मागे धावलो. पैसा काय दृश्य आहे, ते दिसतं आपल्याला. तसंच आता मला देव मिळाला म्हणून मी देवाच्या मागे धावतोय. आणि मला वाटतं की देव दिसावा असं. तर देव कधीच दृश्य नाहीये. म्हणजे ठीक आहे, देव दिसेल तुम्हाला दृश्य म्हणून तुमच्या समोर येऊन ठाकूर उभे पण राहतील कदाचित. मी त्याला नाकारत नाही. पण खरं ज्ञान काय आहे, की दृश्य हे नेहमी बदलणार आहे. आज आहे, उद्या नाही. आपण याच्यापूर्वी बघितलंय की आगमा पायीनो नित्य, ते येणारं आणि जाणार आहे. म्हणून या दृश्याच्या मागे न जाता त्या दृश्याच्या मागे कोण आहे, द्रष्टा त्याला म्हणतात. त्या द्रष्टाला बघणं खरं आध्यात्मिक जीवन आहे. आणि हा पूर्ण प्रवास, हा जो मेडिटेशनचा प्रवास आहे, हा पूर्ण प्रवास त्या द्रष्टाला बघण्यासाठी आहे. आता आपण काय करतोय, मेडिटेशन कसं करतोय, की मनाला घेऊन मेडिटेशन करतोय. पण खरं ध्यान काय आहे, की तुम्ही त्या मनाला पण वेगळं ठेवलंय. द्रष्टा वेगळा आणि मन वेगळं आहे. आपण आता मनातनं मेडिटेशन करतोय, पण खरं मेडिटेशन केव्हा होईल, की मन पण एक द्रष्टा होईल. जसं मी हा मोबाईल माझ्या समोर आहे, मी त्या मोबाईलला रोज समजू शकतो, किंवा तो कॉट माझ्यापेक्षा दूर आहे, मी कॉटला बघू शकतो. तसं जेव्हा मी माझ्या मनाला बघू शकेल, म्हणजे तिथे आता मी राहत नाही, द्रष्टा आहे फक्त. आणि दॅट इज द अल्टिमेट स्टेज ऑफ मेडिटेशन. म्हणजे आणि ती प्राप्त करायसाठी याच प्रोसेसमधून आपल्याला जावं लागणार. म्हणजे प्रोसेस की आपली हे नाही, ते एकदमच तुम्हाला एका दिवसात अचीव होणार नाहीये. पण हे दृश्यामध्ये अडकायचं नाही. हे दृश्य स्वप्नासारखं आहे, याचा विचार करणं फार महत्वाचं आहे. हा, हे म्हणजे मी काय कधी कधी म्हणजे सांगतो की जेव्हा मी डायनिंग हॉलमध्ये जातो, जेवायला बसतो, तेव्हा विचार करतो की आपल्याला कधी असं स्वप्न पडतं पण, की आम्ही सगळे साधू लोक बसले आहोत, डायनिंग हॉलमध्ये जेवायला बसलो आहोत. हा, माझे मित्र पण बाजूला बाजूला बसले आहेत वगैरे वगैरे. मग ते स्वप्न खरं, की आता मी हे जे सगळं बघतो हे खरं, हे कसं ठरवणार आपण? कारण तुम्ही जेव्हा झोपता, तेव्हा मी साधू आहे, की मी चपराशी आहे, की प्राईम मिनिस्टर आहे, काहीच माहित नसतं आपल्याला. कुठलंच काही ज्ञान नसतं आपल्याला. झोपलं असताना आपल्याला स्वतःचं काहीही अस्तित्व माहीत नसतं. पण ते तेव्हा पण द्रष्टा असतो. तेव्हा पण अशी एक काहीतरी रियालिटी असते, की जी तुम्हाला ती बघत असते. तर या पूर्ण या काय म्हणतात आपल्याला या साधनेमध्ये ही एक सदैव साधना करायला पाहिजे, की काय सत्य आहे. म्हणजे हे सत्य दृश्य सत्य आहे, की द्रष्टा सत्य आहे. हा, एक एक गोष्ट वाचली होती, की एक काय लाकूड तोड्या असतो. तो लाकूड तोडा तर जंगलात जातो, आणि लाकूड तोडत असताना त्याला लगेच दिसतं की त्याच्या पाठीमागे एक 12 शिंग असलेलं हरिण उभं आहे. लगेच त्या एकदम पाठीमागे त्याला दिसतं ते हरिण, आणि तो त्या हरिणाला मारतो. आता त्याला वाटतं की चला आपण आपल्या आता हे लाकूड तोडाचं काम आता बरेच दिवस आपल्याला करायला लागणार नाहीये, कारण हे 12 शिंगाचं हरिण आपल्याला मिळालं आहे. हे झालं विकलं आपण तर भरपूर पैसे मिळतील. पण ते जंगल प्रोटेक्टेड असतं, त्या राजाचा तिथे अंमल असतो, आणि दुपारची वेळ असते. मग तो काय करतो की एक खड्डा खणतो आणि खड्ड्यामध्ये ते पुरून देतो त्याला. आणि मग म्हणतो की ठीक आहे, रात्री आपण येऊन घेऊन जाऊ याला, कोणी बघणार नाही आपल्याला. मग दुपारची वेळ असते, तर थोडंसं जरा डुलकी लागते, तो झोपतो, आणि संध्याकाळ होते. मग संध्याकाळ झाल्यानंतर तो बघतो, पण त्याला आठवत नाही की कुठे आपण ते पुरून ठेवलं होतं. विसरून झालो तो, लक्षात राहत नाही त्याच्या. मग तो घरी येतो, आणि तेव्हा त्याला लक्षात आलं कदाचित मी स्वप्न बघितलं असेल. मी स्वप्नात बघितलं असेल की हा 12 शिंगाचं हरिण माझ्या समोर आलं, कारण इतकं जवळ तर कोणी हरिण येत नाही कधी. मैलोनमैल दूर असतं हरिण, माणसाला बघितलं की ते पळून जातं. मग इतक्या जवळ कसं येणार आहे, हे कसं पॉसिबल आहे? मग हे आपलं स्वप्न होतं. मग तो जात असतो, घरी जात असताना त्याला पुन्हा एक लाकूड तोडा भेटतो, आणि त्याला म्हणतो, अरे बघ, मी आज दुपारी झोपलो होतो आणि मला असं स्वप्न पडलं की मी त्या हरिणाला मारलं, आणि मग हरिण पुरून ठेवलं वगैरे वगैरे. मग दुसरा जो लाकूड तोडा आहे, तो जेव्हा ऐकतो हे पूर्ण,
तेव्हा त्याला वाटतं की काही असो की नसो याने नक्कीच 12 शिंग असलेलं हरिण मारलेलं आहे आणि त्याने कुठेतरी जवळपास कुठेतरी ते गाडून ठेवलेलं आहे. म्हणून तो येतो आणि तो थोडंसं बघतो तर कर्मधर्म संयम त्याला ते मिळतं. ते 12 शिंगे ते असलेलं त्याला खड्डा तो खणतो, ते घेतो आणि तो घरी घेऊन येतो. आणि घरी घेऊन येऊन बायकोला म्हणतो, म्हणजे अंगणात ठेवतो तो. आणि बायकोला म्हणतो, बघ मला आज 12 शिंग हे मिळालं, त्या शेतकऱ्यांनी असं म्हटलं, परंतु मी ते घेऊन आलो. तर त्याची बायको म्हणते, की तू जेव्हा दुपारी काम करत होता, तू काही झोपला होता का? तो म्हणला, हो झोपलो होतो मी. मग ते म्हणतात, तुला त्या शेतकऱ्याचं स्वप्न पडलं कदाचित. ती बायको म्हणते, की एक शेतकरी होता, मग शेतकऱ्यांनी असं असं मारलं आणि शेतकऱ्यांनी मला सांगितलं, हे तुला पण स्वप्न पडलं असतं. पण तो शेतकरी म्हणतो, असं कसं म्हणतो तुम्हाला स्वप्न पडलं? कारण हे 12 शिंग असलेलं हरिण माझ्या समोर आहे. तर तेव्हा ती त्याची बायको म्हणते, की असं ज्ञानी लोक म्हणतात, की कधी-कधी स्वप्न पण खरे होतात. मग शेवटी हे सगळं प्रकरण कोर्टात जातं. मग कोर्टात न्यायाधीश म्हणतात, की हे काय आहे, आम्हाला स्वप्नातलं काही आम्ही काही न्याय देऊ शकत नाही. कारण स्वप्नातल्या गोष्टींचा त्या न्याय जेवढा करण्यासाठी आम्ही इथं बसलेलो नाहीये. परंतु हे 12 शिंग असलेलं हरिण इथे आहे, तर तुम्ही ह्याचं काम करा, तुम्ही 2 तुकडे करा आणि दोघंही घेऊन जा. मग ही गोष्ट राजापर्यंत जेव्हा जाते, तेव्हा राजा खूप हसतो. राजा म्हणतो, कदाचित त्या जजला पण कदाचित ते स्वप्न पडलं असेल, की असे 2 शेतकरी आले होते वगैरे, वगैरे, वगैरे सगळं, सगळं असं. त्यावर तो वजीर त्याचा म्हणतो, की महाराज, हे सत्य काय आहे आणि स्वप्न काय आहे, हे समजणारे जे लोक आहेत, ते आता आपल्याजवळ अवेलेबल नाही आहे. आपल्यापाशी जर असे मोठे बुद्ध असे कोणते लोक असते, तर त्यांनी सांगितलं असतं, की सत्य कुठलं आहे. या गोष्टीचा मतितार्थ हा आहे, की सत्य मी बघतो ते सत्य आहे, की स्वप्न सत्य आहे. या दोन्हीमध्ये स्वप्न आणि सत्यामध्ये जो बघणारा आहे द्रष्टा, तो सत्य आहे. त्या सगळ्यांनी जे काही स्वप्न बघितले सगळे मिथ्या आहे. आणि ऍक्च्युली ते 12 शिंगे जे त्याला मिळालं ते पण मिथ्या आहे. पण या सगळ्या घटनेमध्ये, त्या सगळ्या या घटनेमध्ये खरी गोष्ट कुठली आहे, की तो जो बघणारा होता प्रत्येक ठिकाणी, तोच फक्त सत्य होता, बाकी सगळं बदलणार आहे. तर या बदलणाऱ्या गोष्टीच्या मागे हा जो आहे, त्याला बघणं हे आपलं खरं जीवनाचा उद्देश आहे. बघा, एक अशी स्थिती आहे, की जिथे अस्मिता नसते, पण अस्तित्व असतं. अस्मिता म्हणजे अहंकार, जिथे अहंकार नसतो, परंतु तिथे जीवन आहे. ही आपण याचा आपण विचार करू शकत नाही. कारण आपण सदैव अहंकाराला घेऊन आपण जगत असतो, की मी, माझं, मी असा, स्त्री, पुरुष, हा अहंकार घेऊन आपण सदैव जगत असतो. पण असं हे जीवन आहे, जिथे अस्मिता नाही आहे, परंतु अस्तित्व आहे. तिथे अहंकार नाही आहे, पण जीवन आहे. आणि ज्या लोकांचं असं जीवन होतं, ते म्हणतात ना, त्या हिंदीमध्ये गाणं आहे, खुदी न रही खुदा है. खुदी म्हणजे अहंकार. तो अहंकार गेला, फक्त राहिला काय खुदा, फक्त तिथे भगवंत राहिला. म्हणजे जशी बासरी, यांचं पूर्ण जीवन कसं बासरीसारखं असतं, की त्या बासरीमध्ये तुम्ही जी हवा टाकाल त्याप्रमाणे सूर निघते. म्हणून श्रीरामकृष्ण जेव्हा म्हणतात, की मी स्वतः काही बोलत नाही, आई बोलून घेते. आईने असं सांगितलं. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ठाकूर म्हणतात, की आईने असं सांगितलं, आईने असं सांगितलं. म्हणजे ती बासरी झाली आहे फक्त, त्यात जशी हवा माराल तसं त्यातनं सूर निघेल. तुम्ही बुद्धांचं लाईफ घ्या, जिजस क्राईस्टचं लाईफ घ्या, ठाकूरांचं लाईफ घ्या, जितके काही मोठे लोक असतील, त्या सगळ्यांचं जीवन तुम्ही घ्या, त्यांचं पूर्ण जीवन असं पोकळ बासरीसारखं आलेलं असतं. म्हणून आपल्या ह्या वेदांना म्हटलेलं आहे, की अपौरुषेय, की ह्या ऋषींना जे ज्ञान झालेलं आहे ते अपौरुषेय, म्हणजे स्वतः कोणी मी पुस्तक घेऊन लिहित बसतो असं आलेलं नाहीये. त्यांच्यामधला अहंकार इतका निघून गेला होता, त्यांनी इतका निरहंकारी झाले होते ते, की तो भगवंत त्यांना जे सांगतोय ते त्याच्या तोंडातून निघत होतं. म्हणजे भगवंताची वाणीच ही वेदरूपाने आली. म्हणून त्याला अपौरुषेय म्हटलेलं आहे. आणि एक लक्षात ठेवायला पाहिजे आपण, की हे जे
ज्ञान आहे हे आपल्याला तेव्हाच मिळेल की जेव्हा अहंकार जाईल. हा नियम आहे जगाचा. तुम्हाला जर झाड पाहिजे असेल तर त्याचे बी जे आहे ते बी फुटायलाच पाहिजे. बी जर नाही फुटलं ते जमिनीत तुम्ही टाकल्यानंतर जमिनीत ते जोपर्यंत नाही फुटत तोपर्यंत झाडाला अंकुर पण येत नाही, झाड पण होत नाही आणि फळं फुलं पण येत नाही. तर हे जोपर्यंत बी फुटत नाही, जोपर्यंत अहंकार आपला जात नाही, हा अहंकार जाईपर्यंत ते ज्ञान पण आपल्याला येऊ शकत. तर त्यासाठी म्हणून आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की ह्या अहंकार नसणाऱ्या लोकांचं मग काय त्यांच्यामध्ये कुठल्याच प्रकारची आशा आकांक्षा काही नसतं. त्याच्यामध्ये कुठलाही राग द्वेष कुठलाच राहत नाही. आणि म्हणून ते म्हणतात की शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमान आहे. की अशा या परिस्थितीमध्ये की जेव्हा त्यांच्यामध्ये कुठल्याच आकांक्षा नाही आहे, कुठल्याच योजना त्यांना नाही त्यांच्या समोर नाही आहे, कारण ते पासे झालेलं आहे. म्हणजे जसं सुकलेलं पान जसं पडतं, जिकडे हवा आली पूर्वेकडे हवा आली गेली, पूर्वेकडे गेलं, पश्चिमेकडे हवा आली ते पश्चिमेकडे गेलं. त्यांनी स्वतःच अस्तित्व असं काही राहत नसल्यामुळे मग इथे काय म्हणतात ते की असे लोक अपमान या सगळ्यांपासून ते दूर राहतात किंवा त्या सगळ्यांपासून ते दूर गेलेले असतात. पुढचा आपण बघू. आता पुढचा थोडासा हाच मुद्दा मी इथे या थोडस लांब केलं याला स्टेटला, कारण एक दोन पुढचे श्लोक धरूनच ते आहे. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेंद्रिय युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्म कांचन. इथे पुन्हा ते इथे आणतायत की ज्ञान आणि विज्ञान या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. दोन प्रकार आहेत की ज्ञान कशाला म्हणतात आणि विज्ञान कशाला म्हणतात. ज्ञान आहे परोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञान म्हणजे ऐकलेलं ज्ञान. आणि अपरोक्ष ज्ञान म्हणजे साक्षात प्रत्यक्ष. म्हणजे जसं मग आम्ही म्हटलं की मी शरीर आहे, मी मन आहे, मला माझ्यामध्ये बुद्धी आहे आणि माझ्यामध्ये चैतन्य पण आहे. हे झालं परोक्ष ज्ञान. ते फक्त ज्ञान झालं म्हणता येत की आपलं आहे ज्ञान. साधारण माणसाला ते पण ज्ञान नाहीये. आपल्याला एवढं कळून आलं आहे की काहीतरी बाबा आत्मा परमात्मा, त्याला काहीही नाव द्या, ईश्वर नाव द्या, काही द्या, काहीतरी आपल्या मध्ये आहे. दुसरं आहे विज्ञान, की आता इथे अनुभवाची गोष्ट आहे. आता अनुभव काय आहे की मी चैतन्य आहे, माझं खरं अस्तित्व चैतन्य आहे आणि हे शरीर मनवर इन्सिडेंटल आहे. जसं मग आम्ही उदाहरण दिलं की मी आहे पण हातात घड्याळ बांधणं म्हणा किंवा काही आभूषण घालणं हे इन्सिडेंटल आहे. तर इथे म्हणतात ज्ञान विज्ञान तृप्त आत्मा, की ज्याला ज्ञान पण आहे आणि ज्ञान झाल्यामुळे त्याच्यामध्ये विज्ञान पण आहे, की ज्याला अनुभव पण आलेला आहे. आणि आता असा कूटस्थ म्हणजे कसं की अनशेकन ह्या सगळ्या ह्या बाहेरच्या गोष्टी ज्या होत आहेत, म्हणजे इमोशनल लेवलवर, चांगल्या वाईट मान अपमान या लेवलच्या वरती त्याच्याशी तो या सगळ्या गोष्टींपासून तो काही स्वतःमध्ये त्याच्यामध्ये काही हालचाल होत नाही. हा, कूटस्थ विजितेंद्रियाला. आणि ज्यांनी या इंद्रियांवर विजय मिळवला. इंद्रियांवर विजय मिळाला म्हणजे कसं की शरीर मन बुद्धी अहंकार या सगळ्यांना त्यांनी इंटिग्रेट केलेला आहे. या सगळ्यांना एक साथ त्यांनी बांधलेला आहे असा योगी. मग त्याचं काय होतं, असा युक्त. तर त्याला युक्त म्हणतात. की कोणाला युक्त म्हणतात, की ज्याचं ज्ञान आहे, त्याला विज्ञान आहे, जो कूटस्थ आहे, की जो या आजूबाजूला ज्या काही घटना घडतात त्यापासून तो म्हणजे त्याच्यामध्ये काही विकार न उत्पन्न होणारा, त्याला म्हणतात युक्त. युक्त इत्युच्यते योगी. आणि त्याचा परिणाम काय होतो की समलोष्टाश्म कांचन, की त्याचा फायदा म्हणजे ज्ञान. आपण बघा मागच्या श्लोकामध्ये बघितलं काय की शीत उष्ण सुख दुःखेषु मानापमान योग तो सम असतो. तसंच इथे पुढे या श्लोकात सांगतात की तो समलोष्टात्म कांचना, की दगड माती सोने ज्याला एक वाटतात, की त्या गोष्टीमध्ये त्याला राग आणि विराग तर राहिला नाहीये. आता आपल्याला कागद आणि 100 रुपयाची नोट यामध्ये आपण फरक बघतो. तर या लोकांमध्ये तो राग आणि विराग नसल्यामुळे काय होतं की समलोष्टात्म कांचन, की त्यांच्यामध्ये या
गोष्टीमध्ये काहीही फरक राहत नाही. युक्त इत्युच्यते लोभी समनष्टाश्म कांचन. तर हे त्या ज्ञानाचं, ज्ञानी माणसाचं अटिट्यूड असतं. कारण त्याचं हे अटिट्यूड कसं निर्माण झालं की त्याचा जो राग आणि द्वेष आहे तो निघून गेला आहे आणि आता त्यांनी स्वतःला या सगळ्या इंद्रियांपासून हळूहळू वरती आणून त्याला ज्ञान झालेलं आहे. अशा ज्ञानी माणसाचं इथे त्यांनी वर्णन केलं आहे. आता पुढचा श्लोक आपण बघू, 9वा श्लोक. सुरोन्मित्रार्युदास उदासीन मध्यस्थ द्वेष्य बंधुषु साधुष्वपि च पापेषु समबुद्धी विशेषते. पुन्हा ते तिथे कंटिन्यू करतायत की आता तो आपण वाचून घेऊ आधी. आणि जो पुरुष सुहृद, मित्र, वैरी, उदासीन, मध्यस्थ, द्वेषी व बांधव याविषयी तसेच साधू पुरुष व पापी जीवांविषयी सुद्धा समान बुद्धी ठेवतो तो अति श्रेष्ठ. म्हणजे इथे त्यांनी असं सांगितलं की तो काय करतोय आता की तो फक्त नाम आणि रूप हे सोडून बघतोय. म्हणजे जसं मी म्हटलं होतं की टेबल म्हटलं की आपण फक्त टेबलाला नाम आणि रूप बघतो. समजा हा माझ्यासमोर टेबल आहे, तो तुम्ही काय बघाल, टेबल बघाल की हा वरती त्याला एक फ्लॅट सरफेस आहे आणि 4 पाय. ज्ञानी येऊन काय म्हणेल, तो म्हणेल कुठे लाकूड आहे. तर दोघांचंही खरं आहे. तुम्ही जेव्हा त्याला टेबल म्हणतात ते पण खरं आहे आणि ज्ञानी येऊन जेव्हा म्हणतो की हा नुसतं लाकूड दिसतंय मला, तो पण खरं आहे. फरक कुठे पडतोय की मी ते नाम आणि रूप फक्त बघतोय. टेबल हे नाम आणि हे फ्लॅट असणं, त्याला 4 पाय असणं हे रूप. या नाम आणि रूपाला फक्त मी बघतोय, मी ते लाकूड बघू शकत नाही. परंतु ज्ञानी लोकांचं कसं होतं की ते त्याच्या वरती म्हणजे टेबलाच्या आत जे तत्व आहे लाकूड त्याला ते बघतात. जसे की आपण आभूषण घालतो, गळ्यामध्ये घालतो, हातामध्ये घालतो, पायामध्ये घालतो, त्या आभूषणाचं नामरूप वेगळं आहे पण त्यात सत्य काय आहे, सोनं. तर त्यांची नजर सदैव तर सोन्यावरची, त्यांची नजर या नामरूपामध्ये अडकत. ते नामरूप बघतात. तो काय टेबल बघणार नाही का ज्ञानी, तो काय खाट बघणार नाही आहे, ते खाट आणि टेबलच बघेल. पण त्याच्या आत जे त्याचं तत्व जडलेलं आहे की तो अवेअरनेस, सदैव लाईट आहे म्हणून मी सगळं बघू शकतो आहे, लाकूड आहे म्हणून टेबल आहे, हा अटिट्यूड, हा जो भाव त्यांना येतो. त्यामुळे काय होतं की ते या सगळ्या वेगवेगळ्या व्हरायटीज ऑफ पीपल इथे त्यांनी सांगताय. कोण कोण सुरुत म्हणजे काय म्हणतो त्याला आपण वेल विशर, सगळ्यांसाठी चांगला विचार करणारा सुहृद. मित्र, चांगला माणूस. उदासीन की जो सगळ्या गोष्टींमध्ये इंडिफरंट असतो, कोणाच्या अध्यामध्यात नाही आहे किंवा कोणाच्या बाजूनी नाही आहे, याच्या बाजूनी नाही आहे, असे काही काही माणसं आपण बाहेर बघत असतो. हा, नंतर मध्यस्थ, पक्षपात न ठेवता चालणारा माणूस असतो मध्यस्थ. किंवा द्वेष की ज्याचा आपण तिरस्कार करतो, द्वेषी. मग बंधू म्हणजे रिलेटिव्ह, आपण म्हणू शकतो नातलग. आणि साधू की जो धर्माचं आचरण करतो तो साधू. या सगळ्यांमध्ये अशा व्हेरायटीज ऑफ माणसांमध्ये तो पण मात्र काय बघत असतो, फक्त एकच बघत असतो. काय बघतो, त्यांच्यामध्ये तितकंच परमात्मा याच्यामध्ये वास करतो. श्रीराम म्हणतात ना की मी तुम्हाला सगळ्यांना बघतो पण मला दिसतं काय की त्या कापूसच भरलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या असतील, चौकोनी काय तुमची उशी असेल, गोल असेल, तिकडून असेल, वेगवेगळ्या प्रकारची असेल, पण मी बघतो फक्त कापूस आतमध्ये. ही जी दृष्टी तयार होते, ही दृष्टी तयार झाल्यामुळे काय होतं की या सगळ्यांमध्ये व्हेरायटीज ऑफ या लोकांमध्ये त्यांचा अटिट्यूड काय असतो, समदर्शी असतो की त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वेगळा भाव इथे येत नाही. पण आता इतर प्रश्न येतो की मग कसं काय, असं कसं होऊ शकतं. म्हणजे चांगल्या माणसाला वाईट माणसाला समदर्शी बघतात असं कसं होतं. माताजी पण म्हणतात की शरद म्हणजे स्वामी सदानंद महाराज आणि अमजद जो डाकू होता, हे दोघे माझ्यासाठी एकच. मग हे कसं होणार आहे की शरद महाराज तेवढे मोठे उच्च प्रति साधू,
आणि सगळं जीवन त्यांनी त्याचे घालवलं. आणि एक शरद डाकू जो जेलमध्ये असायचा, तो मध्ये मध्ये जेव्हा यायचा नाही तेव्हा जेव्हा तो बऱ्याच दिवसानंतर आला तर माता विचारायला तू कुठे होता, तर तो सांगायचा मी बाहेर होता. पण त्यावेळेस तो जेलमध्ये हवा खाऊन यायचा. तर मग दोन्ही हित कसे माताजींसाठी? तर ह्या दोन्हींमध्ये एकत्व आहे, म्हणजे चैतन्य रूपाने दोघांमध्ये एकत्व. बाहेरून त्यांच्यावर दोन्ही चांगलं आहे. आता याच्यावर शंकराचार्य खूप एक चांगला त्या विवेकचूडामध्ये मध्ये त्यांनी एक श्लोक आठवतोय की त्यात ते म्हणतात की चंदनाचं खोड जसं असतं, तुम्ही चंदनाचं खोड पाण्यात ठेवून द्या, दिवसेंदिवस ठेवा त्या शेवाळी, आणि ते शेवाळ आल्यानंतर त्याचा दुर्गंध सुटेल. पण शंकराचार्य म्हणतात की तेच लाकूड पुन्हा तुम्ही पाण्यात बाहेर काढा, तो शेवाळ त्याच्यातला काढा, थोडासा रब करा त्याला, थोडस घासून काढा, स्वच्छ करा, तेव्हा चंदनाचा ओरिजिनल तो सुगंध पुन्हा तुम्हाला यावा. तर तसंच हे जे आपण बाहेर लोक बघतो की त्यांच्यामध्ये काही कमी आहे, किंवा अमजदचं आपण उदाहरण घेतलं की काय, असे जे लोक आहेत ते समजायला पाहिजे की त्यांच्यामध्ये चैतन्य आहे का, फक्त ते त्यांना रबिंग आवडतं आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये काय कमी काय हे आहे, कमतरता नाही आहे का आपल्यामध्ये, आपण ते परफेक्ट आहोत का? फक्त आपण फक्त काय केलं की रबिंग सुरू केलं आहे, म्हणजे शास्त्राचा आधार घेऊन, गुरूंचं मार्गदर्शन घेऊन आपण काय केलंय की आपण आपल्यावर तो जो शेवाळ साचलेला आहे तो शेवाळ घासून काढायचा प्रयत्न करतो. तर जे लोक आपण जे अज्ञानी म्हणतो आपण, किंवा जे लोक खराब लोक म्हणतो, साधारणतः आपण त्यांना म्हणतो, तर तेव्हा एक लक्षात ठेवायला पाहिजे की त्यांचं अजून रबिंग व्हायचं आहे. जेव्हा त्यांच्या प्रारब्धात असेल, जेव्हा त्यांचं ते स्वच्छ व्हायचं होईल तेव्हा आपोआप येईल. पण चैतन्य हे दोघांमध्येही एकच आहे, फक्त ते उगाळाचा फक्त थोडा फक्त वेळ. तर तर आपला वेळ जवळपास संपलेला आहे, कारण आता पुढे जो आता एक टॉपिक येतोय, कारण इथपर्यंत बहिरंग साधनाचा पार्ट भगवंतांनी संपवला, आणि यानंतर आता भगवंत सांगतील की आपल्याला अंतरंग साधनामध्ये, म्हणजे ह्या श्लोक 10 पासून तर 15 पर्यंत, की मेडिटेशन करायच्या आधी काय काय गोष्टी पाळायला पाहिजे, त्या गोष्टींच्या सब्जेक्टकडे जातील. तर हे बहिरंग साधन, आणि ते बहिरंग साधन केल्यानंतर ज्या साधकाला ज्ञान होतं त्याची अवस्था कशी असते त्याबद्दल आता भगवंतांनी आपल्याला सांगितलं. तर आपण हा विषय इथे थांबू. पुढच्या क्लासमध्ये आपण पुढच्या विषयाकडे बोलू. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पण.